जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्र हो. 2020ला याच माझ्या 25 एकरमध्ये जलताराचं संशोधन आपण केलं. प्रत्येक निचऱ्याच्या शेतामध्ये एकरी एक शोष खड्डा केला, 5 बाय 5 6 फूट खोलीचा, आणि त्यात 5.5 फूट दगड भरले. आलेलं सगळं पाणी जमिनीमध्ये मुरलं. प्रचंड भूजल पातळी वाढली. आणि जिथं चिभडतं, मी उभा आहे, हे चिभडणारं शेत आहे. इथं एकरी 2 एकरी 3 केलेले येतं. पाण्याचा जोर प्रचंड असतो, लवण आहे, आणि त्या ठिकाणी पण 5 बाय 5 6 फूट खोल आणि 5.5 फूट दगड भरले. परंतु मित्र, आज मी तुम्हाला जी काही एक सुंदर टेक्निक सांगणार आहे की 4 महिन्याच्या पावसाच्या पाण्याबरोबर जी माती वाहून त्या खड्ड्यामध्ये जाऊन बसते. आता मागच्या 4 महिन्याच्या पावसामध्ये या खड्ड्यामध्ये जी माती वाहून आली आहे, हे पाहू शकता तुम्ही. हा खड्डा वर मातीनं बुजून गेल्यासारखा आपल्याला सगळ्यांना दिसतोय. आणि म्हणूनच मे महिना आहे, आज 12 तारीख आहे. मी नेहमी सांगतो की या खड्ड्यांचं पुनरुज्जीवन करण्याची एक सिस्टीम साधी सोपी आपण डेव्हलप केली आहे. आणि ही मे महिन्यातच का करावी? कारण कडक ऊन असतं, शेतं सगळे रिकामे असतात. म्हणून मी आज ही पुनरुज्जीवन पद्धती तुमच्या समोर मांडतोय. आता मी JCB मशीन आणली आहे. हा जो काही 6 फूट खोलीचा खड्डा आहे, या सगळ्या खड्ड्यातले दगडं आम्ही पूर्ण बाजूला काढून टाकणार आहेत. आणि परत हा खड्डा ओपन करून या खड्ड्यामध्ये पुन्हा जी काही माती राहिलेली असेल ती माती पण आम्ही खोऱ्या टोपल्यानं पूर्णपणे साफसफाई करून या खड्ड्याचं पूर्ण पुनरुज्जीवन करणार आहेत. हे निघालेले दगड आणि यात बसलेली माती 4-5 दिवस आम्ही बाजूला वाळत घालणार आहेत. म्हणजे या उन्हाच्या तीव्रतेनं ती माती, तो चिखल आपोआप गळून पडेल, दगड स्वच्छ होतील. आणि यातले स्वच्छ झालेले दगड परत 8 दिवसाच्या नंतर याच खड्ड्यामध्ये टाकून परत हा खड्डा 5.5 फूट दगडानं आम्ही भरणार आहोत. इतकी साधी सोपी ही पुनरुज्जीवनाची पद्धती आता या संशोधन केंद्रामध्ये असलेल्या 35 खड्ड्यांची 12 मेला आम्ही सुरू करतोय. अवघ्या 2 दिवसामध्ये ही पूर्णपणे पुनरुज्जीवन प्रक्रिया, ज्याला मेंटेनन्स सिस्टीम म्हणतो, ती आम्ही या ठिकाणी पूर्ण करून नव्यानं या खड्ड्यांचं पुनरुज्जीवन करणार. म्हणजे येणाऱ्या जून महिन्याच्या पावसाळ्यामध्ये हे खड्डे आलेल्या सगळ्या पाण्याला जमिनीमध्ये शोषण्यासाठी नव्या ताकदीनं आणि नव्या पुनरुज्जीवनानं सज्ज होणार आहेत. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी, ज्यांनी मागच्या वर्षी खड्डे केले असतील, त्याच्या मागच्या वर्षी केलेले असतील, 4 महिन्याच्या पावसामध्ये जी माती पाण्यासोबत वाहून येऊन दगडांच्या मध्ये बसते, ही माती दर मे महिन्यामध्ये आपल्याला या पद्धतीनं पुनरुज्जीवन करून त्याची साफसफाई करायची आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये परत पाण्याला जमिनीमध्ये जाण्यासाठी मोकळा मार्ग करायचा. तर इतकी सहज सोपी ही पद्धती आहे. आता JCB लाईव्ह आपल्यासमोर हे सगळं काही करणार आहे. बघा तुम्ही किती वेळ लागतो आणि किती वेळात एका खड्ड्याचं पुनरुज्जीवन होतं. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव.